दरम्यान अबू आझमींचा मुद्दा केवळ महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेत देखील गाजला। आझमींनी औरंगजेबाची स्तुती केल्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आक्रमक झाले। आझमींना उत्तर प्रदेशात पाठवा, आम्ही त्यांच्यावर उपचार करू असं आदित्यनाथ म्हणाले। औरंगजेबाला हिरो मानणाऱ्यांना इथं राहण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी सांगितलं। त्यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निलंबनाची कारवाई करून सत्याचा आवाज दाबू शकत नसल्याचं म्हटलंय। दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेमकं काय म्हणालेत आपण त्यावर एक नजर टाकू। ये समाजवादी पार्टी का नेता आपका विधायक घोषणा करो ना, उस कमबख्त को निकालो पार्टी से और उसको एक बार यूपी भेज दीजिए, बाकी उपचार हम अपने आप करवा लेंगे। छत्रपति शिवाजी महाराज की परंपरा पर गौरव की अनुभूति करने की बजाय लज्जा महसूस कर रहा हो और औरंगजेब को अपना नायक मान रहा हो, क्या उसको भारत के अंदर रहने का अधिकार होना चाहिए क्या? दरम्यान योगींनी केलेल्या विधानावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करत काय टीका केली तेही पाहूया। निलंबनाचा आधार विचारधारेवर प्रभाव टाकू लागला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अधीनता यात काय फरक राहणार? आमचे आमदार असोत किंवा खासदार, त्यांची निर्भयता अतुलनीय आहे। जर काहींना वाटत असेल की निलंबनाद्वारे सत्य बोलण्यावर नियंत्रण ठेवता येतं तर हा त्यांच्या नकारात्मक विचारांचा बालिशपणा आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।